सगळा सार साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आतापर्यंत यश महारेजिमेंटचा इतिहास असतो, पवार साहेबांचं त्याच्यामध्ये या येणाऱ्या काळामध्ये संविधान वाचवण्यासाठी असणाऱ्या त्यांच्या कल्पना असतील, मेजर साहेबांनी सांगितलेले विचार असतील, राजू वानखडे साहेबांनी सांगितलेले विचार असतील, राम हिवाळे साहेबांनी सांगितलेले विचार आहेत। जो इतिहास भारतीय संविधानाचा आहे अर्वाचीन आजच्या म्हणजे प्राचीन काळापासून तर अर्वाचीन पर्यंतचा, आणि त्या इतिहासामधून आपण काय संकल्पना घेतली पाहिजे आणि आपला पुढील लढा आपण कशा पद्धतीने दिला पाहिजे त्यासाठी आपण कसं तयार असलं पाहिजे। या ठिकाणी अतिशय सुंदररित्या साहेब आपण या ठिकाणी विवेचन केलं आहे। एक थोडक्यात 1 मिनिटामध्ये मला माझं या ठिकाणी एक मत मी या ठिकाणी मांडतोय की 2025चा नोबेल पारितोषिक शांततेचा हा एका स्त्रीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तो म्हणजे मारिया कोरेना मॅकाडो, ही जी व्हेनेझुएलाची आहे। ज्यावेळेस सोनवणे तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाचलाय की डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती हा ज्या नोबेल प्राइजसाठी धडपडत होता, सगळ्या जगामध्ये त्यांना लावायचे, भाषणात भिजवायची आणि त्याचं श्रेय घ्यायचं, त्यावेळेस मात्र त्या कमिटीला मी 100पैकी 100 मार्क्स यासाठी देतो साहेब, त्यांनी अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड केली। कारण हिचा इतिहास जर आपण या टाईपचा जर वाचला तर त्या देशामध्ये व्हेनेझुएलामध्ये अक्षरशः गल्ली गल्लीमध्ये मेजर साहेब भांडणं होती, इतके एकमेकांचे विरोधक कट्टर होते। तर या महिलेने जवळपास 20 ते 25 वर्ष लढा देऊन सगळ्यात पहिले त्या देशामध्ये असणारे हे जे विरोधक होते आणि ज्यांचं एकमेकाशी भांडण होतं ते भांडण पहिले मिटवलं आणि भांडण मिटून त्या देशाला आज उच्चतम कोटीवर प्रगतीच्या मार्गावर आणून ठेवलं, म्हणून तिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आज आपल्याला सुद्धा तिच्यापासून हीच प्रेरणा घ्यायची आहे की या देशाचं संविधान जर वाचवायचं असेल, साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्मिक त्यांनी मांडलाय की आपल्या सगळ्यांना भोजनाला आज एकत्रित आलं पाहिजे, म्हणून गट गट वैयक्तिक मतभेद हे सगळे आपण आज बाजूला ठेवले पाहिजे आणि मी कुठल्या गटाचा आहे, मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, हे सगळं आपण जर बाजूला जर ठेवलं आणि आपण जर एकाच वेळेस सगळे एकत्रित आलो तर निश्चित या देशामध्ये असणारे जे भारतीय संविधान आहे ते आपण वाचवूच आणि फक्त वाचवणारच नाही तर या बहुजनाचं कल्याण केल्याशिवाय आपण या ठिकाणी थांबणार नाही। एवढी ताकद या भारतीय संविधानामध्ये आहे आणि त्यासाठी आपण झालं पाहिजे। खूप खूप धन्यवाद साहेब। त्या मॅडमचं एक मला जोडायचं आहे की युद्ध हे जे आहे ना, हे युद्ध फक्त हत्याराचा धंदा आहे, वाढ हे मार्गाने म्हणून त्यांनी अहिंसेच्या मार्गाने साहेब तो लढा दिलेला आहे। तर या ठिकाणी आजच्या या भारतीय संविधानाच्या बैठकीचं नियोजनाच्या संदर्भामध्ये